ही राज्यात मुसळधार पाऊस, 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. सांगलीकरांना पावसासोबत वन्यजीवांचीही भीती. वाळवा तालुक्यामध्ये वारणा नदीतनं मानवी वस्तीत मगरीचा वावर. कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या गावांना पुराचा फटका. कोल्हापुरात पुरात अडकलेल्या माकडांसाठी एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन, तर कासरी नदी पात्रात अडकली 40 ते 50 माकडं. रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी. सावित्री, कुंडलिका, अंबा नदी धोक्याच्या पातळीवर, तर महाड, रोहा, पाली, नागोठण्यामध्ये पूरस्थिती. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. राधानगरी धरण हे 96% भरलं, तर संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा. धरणाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बैठकीमध्ये 10 ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्तीची मुदत. पुणे, सातारा, कोल्हापुरातील पूर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत संतप्त. धरणातून पाणी सोडण्याआधी नागरिकांना अलर्ट केलं नसल्यावरून सुळेंचा सवाल. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाकडून खासदार कंगना राणावतला नोटीस, तर 21 ऑगस्टपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश. मंडीमधल्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेतनं त्यावरून नोटीस. फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकून ठाकरे आणि अजित पवारांविरोधात खोटं अॅफिडेव्हिट करण्यास सांगितलं होतं. अनिल देशमुखांचा आरोप, तर पेन ड्राईव्ह दाखवत व्हिडिओ असल्याचाही दावा. मंत्रालयात पीओपीचा काही भाग कोसळला. मंत्रालयाच्या पत्रकार कक्षातील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शस्त्र निर्मितीनंतर आता भारताचा निर्यातीमध्ये पराक्रम. तब्बल $2.5 अब्ज किमतीचे शस्त्र निर्यात. टॉपच्या 25 देशांमध्ये मिळवलं स्थान.